शिर्डी पोलिसांनी अवघ्या 2 तासात तरुणाचा खून करणारा आरोपी केला गजाआड। शिर्डी पोलीस स्टेशनला एका अज्ञात व्यक्तीने रविवारी सकाळी 9 वाजता फोन करून मातोश्री नगर परिसरात नाला रोड लगत एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याचे सांगितले। पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनोने, पोलीस कर्मचारी किरण पुरे, नितीन शेलार, नितीन सानप यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी करत त्याच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून सदरचा व्यक्ती निलेश सुप्रू चव्हाण वय 32 असल्याची खातरजमा झाली। मयताचा भाऊ अविनाश याला घटनास्थळी बोलून मयताच्या प्रेताची ओळख पटवून देण्यात आली। मयत निलेशच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार करण्यात आला होता। याबाबत शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर गोपनीय माहितीद्वारे मयताचा आरोपी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर अगोदर आरोपी सुभाष दादाभाऊ घुले याने पोलिसांना उडवडीचे उत्तर दिली। मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी सुभाष याने खुनाची कबुली दिली। मयत निलेश व आरोपी सुभाष यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती। याचा राग मनात धरून मयत निलेश याने रविवारी पहाटे 2:30 निलेश यास आरोपी सुभाष याने गोड बोलून मोटरसायकलवरून घटनास्थळी बोलवले। मात्र तिथेही त्यांच्यात शिवीगाळ झाली आणि आरोपी सुभाष याने निलेश यास लाथाबुक्क्याने मारहाण करत जवळच पडलेल्या मोठ्या दगडाने निलेशच्या डोक्यावर घाव घालून जीवे ठार मारले। शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीने फिरून आरोपीस अवघ्या 2 तासात ताब्यात घेतल्याने शिर्डी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। स्वराज्य न्यूज, दत्तात्रय गोरडे, शिर्डी ब्युरो।